सूर्यकन्या तापी नदीचा 11वा वाढदिवस 6 संस्थांनी मिळून साजरा केला। भुसावळ शहराला लाभलेल्या सूर्यकन्या तापीच्या वरदानाला लक्षात घेऊन आषाढ शुद्ध सप्तमी म्हणजेच तापी नदीचा वाढदिवस तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती, सप्तशृंगी माता संस्था, नॅशनल युथ क्लब, बजरंग भजन मंडळ, जयलेवा ग्रुप, बहुभाषिक ब्राह्मण समाज, विश्वज्योती उत्सव मंडळ, चिंतामणी मोर्या ग्रुप अशा सर्व संस्था मिळून तापी नदीच्या तीरावर साडी चोळी व अर्ध्य अर्पण करून पूजा करण्यात आली। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुलताई येथून तापी नदीचा उगम झाला। जीवनदायिनी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे उगम पावलेल्या सूर्यकन्या तापीमाई पूर्व पश्चिम प्रवाहित झालेली एक महानदी आहे। मध्य प्रदेशातील निमाड प्रांत, महाराष्ट्रातील अजनाड येथे प्रवेश घेतल्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, चोपडा, धुळे, शहादा, नंदुरबार व थेट गुजरातमध्ये सुरत जवळ 624 किलोमीटर लांबीच्या अंतरावरून वाहून येत अरबी समुद्रात विलीन होणारी ही महानदी आहे। तापी नदीचे धार्मिक तसेच भौगोलिक महत्व लक्षात घेऊन 11वा वाढदिवस इंजन घाटाजवळ ब्राह्मण वृंद व मान्यवरांच्या हस्ते अर्धपूजन, महावस्त्र अर्पण करण्यात आले। यानंतर तापी नदीची आरती करण्यात आली। या कार्यक्रमासाठी परिसरातील जनता उपस्थित होती। यानंतर वृक्ष वाटपही करण्यात आले। मौजे वांजोळा तालुका भुसावळ येथील गायरान जागेवर अनधिकृतरित्या झोपडी बांधून राहणारे लोक चोरी करताना आढळून आले आहेत। वांजोळा भागात गायरान जागेवर झोपडी करून अनधिकृतपणे राहत आहेत। सदर जागेवर हे लोक रात्रीच्या वेळेस मौजे वांजोळे शिवारात व परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील वीज पंपांच्या केबल व पाईप, CFL बल्ब चोऱ्या करतात व त्या केबल जाळून त्या तारांची विक्री करतात। त्यामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे। दिनांक 30 जून रोजी शेतकऱ्यांना काही लोक चोरी करून केबल जाळताना आढळून आले। कालसिंग दगडू गायकवाड, जितू सोमा आयरे असं या चोरांचं नाव आहे। या दोघांना या शेतकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। तसेच या दोघांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वांजोळा शेतकऱ्यांनी केली आहे। 2 दिवसापूर्वी शेतातून वायर चोरीला गेलेली होती। 4-5 वेळा 2-4 फुटाच्या वायरी कापून नेतात ते, घरी आल्यावर सकाळी जाळतात। सकाळी जाळताना पूर्ण गावातून पकडले त्यांनी। आज सकाळी त्यांना पकडलं गावातल्या लोकांनी आणि आता पोलीस स्टेशनला आणलंय। किती लोक होते? 2 लोक आहेत, 2 सापडले। काय नाव त्यांचं? नाव कालसिंग भिल आणि एखादं नाव माहित नाही। भिल्ल समाजाचे दोघी बाहेरगावचे आहे, राहायला आलेले जावई येते। एकूण केबल कितीची असेल? केबल एका शेतकऱ्याची कमीत कमी 1000 रुपयाची। एकूण किती शेतकऱ्यांचे गेलेले? 15 शेतकऱ्यांच्या। 15 ते 20 काही कंप्लेंट केलाय का? कंप्लेंट काय करणार आहे? कंप्लेंट काय करणार? हे लोक आताच बघा साहेब म्हणता येते त्यांची भंगारची आहे। म्हणजे काय आता हे जळाल्यावर काय सांगायचं साहेबांना? भंगारची आहे का स्वतःची? ते दुकानाचं बिल मागतात। दुकानाचं बिल मागतात। शेतकऱ्यांनी दुकानाचं बिल काढलं सांभाळणार आहे। शेतातील 21 पाईपाची म्हणजे डबलची 21 दुनी 43-420 फुटाची केबल दरवाजा तोडून शेतामध्ये रोडवर शेत आहे साख्या वांजोळे शिवारात कुऱ्हाडीनं कोंडा तोडून डायरेक्ट 21 पाईपाची डबलची 420 फूट केबल चोरून नेली आणि शेती अवजारे सुद्धा जाईल आले। या अशा आठवड्यातून 2-2 दार अशा शेतकऱ्याला जर फटका बसेल तर त्या शेतकऱ्याने काय करावं? मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले ग्राम भोसा येथे सध्या हातभट्टी दारूच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे। यामुळे भोसा येथील महिलांवर त्रस्त झाल्या असून सर्रास देशी व विदेशी तसेच हातभट्टीच्या दारूंची विक्री जोमात चालू असून भोसा व परिसरात ही दारू खुलेआम विक्री होत असताना दिसत आहे। महिलांना नेहमीच वाटते की आपला संसार व्यवस्थित चालावा, परंतु गावात सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू विक्रीमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने सदर महिलांनी डोणगाव ठाणेदार यांना निवेदन दिले। तसेच चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की जर कारवाई नाही केली तर आम्ही पोलीस स्टेशन डोणगाव येथे आत्महत्या करू, तसेच बुलढाणा येथे कलेक्टर यांच्या समोर आंदोलन करू असा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे। यावर ठाणेदारांनी त्यांना कारवाईचे आश्वासनही दिले आहे। परंतु ज्या खात्याकडे दारूबंदीचा विभाग आहे ते दारूबंदी विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने हातभट्टी व देशी व विदेशी दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे। यामुळे पोलीस प्रशासनाने आता कारवाई करावी अशी मागणी आता महिलांनी धरून घेतली आहे। यावेळी महिलांतर्फे निवेदनही देण्यात आले। यावेळी मीरा शामराव बिदतकर, चंद्रकला गायकवाड, साधना खंदारकर, लीलाबाई शिंदे यासह बहुसंख्येत महिलांची उपस्थिती होती। जाधव राहणार भोसा, तालुका मेखर, जिल्हा बुलढाणा। दारूवाल्याला बरीच माहिती दिली पण दारूवाल्याने दारू अजून काही बंद केली नाही। दारू पुसणं आम्हाला लय त्रास आहे।
आमच्या घरची लोक आमच्या घराचं वाटोळं केलं त्यांनी. दारू काढायला आमची माणसं घेऊन जातात. याच्या आधी आले होते तुम्ही याच्या आधी 2दा-3दा पोलीस स्टेशनला येऊन आम्ही तक्रार दिली, पण आमची काही कोण कानावर घेतली नाही. त्यामुळं आम्ही आता पोलीस स्टेशनला डबल तक्रार केली. मी सुनीता श्री किसन भांड, मुक्काम पोस्ट बिबी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. आज डोंगगाव पोलीस स्टेशनला मी मौजे भोसा इथल्या शेकडो महिला घेऊन पोलीस स्टेशनला अवैध दारूचं निवेदन देण्यासाठी आलेले आहे. मौजे भोसा इथल्या महिलांनी वारंवार पोलीस स्टेशनला निवेदन दिले, पण त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही. आजकालच्या दारूबंदी कायद्यात जे दारूबंदीचा कायदा निघाला, हा कायदा निघूनसुद्धा रोज उघडपणे लोक दारूचा व्यवसाय करतात. महिलांना, असंख्य महिलांना त्याचा त्रास होतो. ज्या मुलांचे शाळेच्या गेटकडे पाय वळायचे ते आज दारूच्या दुकानाकडे वळायला लागले. नवीन तरुण पिढीवर त्याचा खूप परिणाम व्हायला लागला. आम्ही आज तिथं निवेदन दिलं आहे. 1-2-4 दिवसात जर त्यांनी त्या निवेदनावर विचार नाही केला आणि तिथं जर म्हणजे भोसा गावातली दारू अवैध धंदे बंद नाही केले, तर आम्ही 10 दिवसाच्या आत SP ऑफिस, कलेक्टर ऑफिसच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान डोक्यावर घेऊन आत्मदहन करू, असं मी लेटर कलेक्टर साहेबांना येत्या 10 दिवसात नक्कीच देईल. डिपार्टमेंटनी आणि बाकीच्या लोकांनी घ्यावा आणि त्या महिलांना नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. शासन झाडे लावण्यासाठी, जगवण्यासाठी विविध योजनेचे अवलंबन करत असताना जेकटेवाडी, तालुका परंडा येथील शिवाजी निवृत्ती खामकर यांनी 3 वर्षापूर्वी 4 झाडे चिंचवड, करंजी शाळेच्या परिसरात लावली होती. प्रचंड दुष्काळ असताना देखील कधीही पाण्याचा खंड पडू न देता नित्यनेमाने डोक्यावर कळशीने पाणी आणून झाडांना पाणी घातले. लहान मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ केला. आज त्या झाडांचे वटवृक्षात रूपांतर व्हायला लागले आहे. या झाडासमोर त्यांचा फेटा, हार, नारळे देऊन ग्रामस्थांनी सत्कार केला. खामकर यांचे वय 70 वर्ष आहे. आणखी झाडे लावण्याचा त्यांचा मानस आहे. या वयातही त्यांचे झाडावरील प्रेम बघून आपणही त्यांच्यापासून आदर्श घेऊन किमान 2 झाडे लावून सांभाळ करूया. या कार्यक्रमास अमोल अंधारे सर, सुखदेव भालेकर सर, विशाखा तावरे, वर्षा कोराळे व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. जेकटेवाडी परिसरामध्ये शिवाजी निवृत्ती खामकर, जे की अतिशय निस्वार्थ भावनेनं ज्यांनी वृक्षारोपणाचं काम केलं, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना झाडाची सावली मिळावी ह्या उदात्त हेतून काम केलं. एवढंच नाही तर आप्पांनी उन्हाळ्यामध्ये स्वतः डोक्यावर कळशीनं आणून पाणी घातलं, म्हणून आज जाणाऱ्या येणाऱ्यासाठी हे रोपटे अक्षरशः वटवृक्ष होत आहेत. आणि हीच प्रेरणा आप्पांना आणखी मिळावी. आणि आज आप्पा तुमच्यावरची जबाबदारी वाढली आहे. फक्त एवढे थोडेफार झाडं लावून जमणार नाही, रस्त्याच्या पलीकडे आणि आजचा हा जो आदर्श आहे आप्पांचा आदर्श गावातल्या प्रत्येकानं जर घेतला तर खऱ्या अर्थानं नैसर्गिक समतोल राखण्यासाठी एक मोठा हातभार लागेल. आणि हाच संदेश घेण्यासाठी आपण सर्वांनी आप्पाची प्रेरणा घेऊया. उन्हाळ्यामध्ये जर सावली पाहिजे असेल तर त्याचं नियोजन पावसाळ्यामध्ये केलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मालेगाव तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आली. स्थानिक विश्रामगृहामध्ये 29 जूनला दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मालेगाव तालुका कार्यकारिणी निवड प्रक्रिया जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, जिल्हा संघटक महादेव हरणे, जिल्हा सदस्य नामदेव पतंगे आदींच्या उपस्थितीत पार पडली. मालेगाव तालुका अध्यक्षपदी तुषार मांडे, कार्याध्यक्षपदी पंजाबराव घुगे, उपाध्यक्ष नंदकिशोर वणसकर, सचिव प्रशांत लोखंडे, सहसचिव प्रकाश भुरे, कोषाध्यक्ष विशाल लांडकर, सहकोषाध्यक्ष रजनीकांत वानखेडे आदींची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी केशव गीत, गणेश इंगोले, धनंजय बकाल, अमोल नवघरे, विनोद अदमने, राजू चक्रनारायण, प्रवीण घुगे, नितीन गायकवाड तसेच आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मांडे यांनी तर आभार महादेव हरणे यांनी मानले. विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ मृदुंगांच्या तालात, विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस येथे पार पडले. रिंगणाचा हा अविस्मरणीय सोहळा टिपण्यासाठी वारकरी भाविकांसह परिसरातील लाखोंच्या संख्येने जनसमुदायाचा सागर लोटला होता. 30 जून रोजी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण पार पडले. माळशिरस येथील मुक्काम आटपून पालखी सोहळा मार्गस्थ झाला. खुडूस हद्दीत पालखी सोहळ्याने प्रवेश करताच पाणीव पाटी येथील नेहमीच्या रिंगण सोहळ्याच्या मैदानावर भाविकांची गर्दी झाली होती.
खुडूस ग्रामपंचायतीने नेहमीप्रमाणे याही वर्षी रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. बरोबर 8:42 पालखीचे मैदानावर आगमन झाले. खुडूसकरांच्या वतीने माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, माजी सरपंच ऍडव्होकेट शहाजी ठवरे, सरपंच वनिता माने, ग्रामसेवक सुरवसे, गटनेते तुकाराम ठवरे, जागा मालक ज्योतिराम वाघ तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. रिंगण मैदानाला पालखीची प्रदक्षिणा करून पालखी मैदानाच्या मधोमध ठेवल्यानंतर रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. माऊलीच्या पालखी सोहळ्यातील विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख अजित कुलकर्णी, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा सन्मानही यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. पंढरपूरच्या अगदी जवळ आल्यानंतर लवकरच पंढरीनाथाच्या नगरीत पोहोचणार या ओढीने वारकरी भाविकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता. आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग ऐसा सांडूनी सोहळा हीच भावना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या सुरामध्ये वारकरी रिंगण मैदानावर अनेक खेळ खेळत रंगून गेले होते. यावेळी खुडूस व पंचक्रोशीतील नागरिकांना सुद्धा या आनंदात सहभागी होऊन फुगड्या खेळण्याचा मोह आवरता आला नाही. खुडूसकरांनी फुगड्यांचा आनंद वैष्णवांबरोबर मनमुराद घेतला. रिंगण सोहळ्यानंतर माऊलीची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी मार्गस्थ झाली. दुपारच्या विसाव्यानंतर मुक्कामासाठी पालखी सोहळा अर्धनारी नटेश्वरच्या नगरीत वेळापुरामध्ये पोहोचली. मुंबईकडे येणाऱ्या हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस इंजिनचे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दिनांक 30 जून रोजी दुपारी 2:20 हा प्रकार घडला. मुंबईकडे येणारी मंगला एक्सप्रेस कल्याण स्थानकाकडे येत होती. यावेळी रेल्वे ट्रॅक बदलत असताना या एक्सप्रेसच्या इंजिनाचे चाक रुळावरून उतरले. सुदैवाने ट्रॅक बदलत असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घसरलेले इंजिन रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले. या घटनेनंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकारामुळे कसाऱ्याकडून कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. वसमत तहसील कार्यालय पार्किंगचे माहेरघर बनले आहे. तहसील कार्यालयातील कंपाऊंड मध्ये आपण बघू शकतात की कार्यालयाच्या मेन द्वारापर्यंत गाड्यांचा फौजफाटा उभा आहे. तसेच 2 चाकी 4 चाकी वाहनं कार्यालयाच्या आतमधील ओपन जागेत उभी आहेत. यात मोटर मालक हा गाडी पार्किंग करून दिवसभर बिनघोर बाकी कामे करून संध्याकाळच्या वेळी गाडी काढतो. दिवसभर गाडी शासकीय कार्यालयात उभी म्हणजे नो प्रॉब्लेम. तसेच शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची गाडी सुद्धा नियम धाब्यावर बसवून गाडी कार्यालयाच्या गेटच्या आत उभी करतात. कर्मचारी व अधिकारी असे वागायला लागले की बाकी तर पावलावर पाऊल ठेवणार हे नक्की. दुसरी गंमत अशी की भिंतीवर सूचना फलकावर असे लिहिले आहे की नो पार्किंग. गाडी कंपाऊंडच्या आत लावल्यावर 200 रुपये दंड आकारण्यात येईल. असे असतानाही गाडी मालक सूचना फलक समोरच गाडी लावताना दिसतोय. अशा नियम तोडणाऱ्यावर अधिकारी कारवाई करेल का किंवा कारवाई का होत नाही हे बघणे आता रंजक ठरणार आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे माळीनगर येथे आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. अकलूज येथील गोल रिंगण आणि मुक्काम आटोपून पालखी लवकरच माळीनगरकडे रवाना झाली. माळीनगरमध्ये सकाळपासूनच लगबग सुरू झाली आणि पालखीचे पहिले रूप पाहण्यासाठी रिंगण रस्त्यावर दोन्ही बाजूला टाळ मृदुंगांच्या तालात माळीनगर आनंदून गेले होते. पालखीचे स्वागत झाल्यावर रिंगण सोहळा सुरू झाला. मानाच्या अश्वाने फेरे मारायला सुरुवात केली. ज्ञानोबा तुकारामाचा एकच गजर साऱ्या आसमंतात भिनला. अश्वाच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्यावर फुगड्या रंगल्या. त्यामध्ये भाविकांबरोबर पोलीस बांधव सुद्धा फुगड्या खेळात रंगून गेले. अश्वाच्या पायाखालची धूळ माती लावण्यासाठी एकच गर्दी झाली आणि तेव्हा तुका म्हणे त्याची पायधुळी मिळे भव भय पळे वंदिताची असा अनुभव वारकरी आणि गावकऱ्यांनी घेतला आणि हाच डोळ्याचे पारणे फेडणारा दैदिप्यमान सोहळा होता. रिंगण झाल्यावर पालखीची विधिवत पूजा माजी चेअरमन प्रभाकर रासकर व प्रमिला रासकर या उभयंत्यांनी केली. यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे, होल टाइम डायरेक्टर विलास इनामके तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. तुका म्हणे काही न मागे अनिक तुझे पायी सुख सर्व आहे असा मनात भाव ठेवून पंढरीनाथाच्या ओढीने पालखी पंढरपूरकडे बोरगाव मुक्कामी मार्गस्थ झाली.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्य कौन्सिल तर्फे मनमाडला परिपत्रकाची होळी करण्यात आली। मनमाडला किसान सभेची राज्य कौन्सिलची बैठक झाली। यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली।